मनापासून स्वागत। देऊळ बंद 2 आता परीक्षा देवांची हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी माणसाला खेचून चित्रपटगृहात आणत आहेत आणि हाऊसफुल शो चालू आहे। मराठी चित्रपट चालत नाही हे प्रवीण तरडेंनी मोडीत काढले। प्रवीण तरडे नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत असतात। त्यांच्या या आगामी चित्रपटाबाबत त्यांनी स्पष्ट व्यक्त केलं की देऊळ बंद चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीलाच का घेतलं, त्यामागचं कारण त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं। प्रवीण तरडे म्हणाले की त्यांच्या चित्रपटामध्ये कधी पारंपरिक अर्थाने नटी नसतेच। हे आजपर्यंत फारशा अभिनेत्रीबरोबर कामही केलं नाही। खरं तर त्यांची कथा अशा असतात की त्यात हिरोईनला फारसा वावच नसतो। कदाचित त्यांच्या मनात एक भीती आहे। ते सेटवर खूप जोरात बोलतात। सीन समजावताना ते आक्रमकपणे समजावतात। त्यांचे इंटेन्शन चुकीचं नसतं, पण आजच्या काळात इतरांचा गैरसमज होऊ शकतो। त्यांना पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित एक स्त्रीप्रधान कथा सांगायची होती, पण जर ते त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने एखाद्या अभिनेत्रीसोबत काम केलं, सीन समजवताना ते ओरडले, तर ती अभिनेत्री थेट पोलीस स्टेशन गाठेल अशी त्यांना भीती वाटली। आणि हा धावत आला, त्याने दगड उगारले, काठी फेकली, असं काहीतरी झालं तर, म्हणून त्यांनी विचार केला आणि त्यांच्या स्वभावाची आणि काम करण्याच्या पद्धतीची पूर्ण कल्पना ज्या व्यक्तीला आहे तिलाच या भूमिकेसाठी घ्यावं, म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीलाच निवडलं। तरडेंनी अगदी स्पष्टपणे मान्य केलं की त्यांचा तरडे पॅटर्न त्यांच्या पत्नीला पूर्ण माहिती होता, त्यामुळे शूटिंग दरम्यान कोणताही गैरसमज निर्माण झाला नाही, त्यांना खात्री होती। आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांचं प्रामाणिकपणे कौतुक केलं, तर काहींनी त्यांच्या विधानावर टीकाही केली। आजच्या काळात चित्रपटसृष्टीवर काम करणारा कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यातील नातं, संवादाच्या पद्धतीने आणि कामात वातावरण याबाबत मोठी संवेदनशीलता निर्माण झाली आहे। अशाच पद्धतीने प्रवीण तरडेंनी व्यक्त केलेली भीती ही केवळ त्यांच्या वैयक्तिक भावना नसून इंडस्ट्रीतील बदलत्या वातावरणाचं एक प्रतिबिंब मानलं जातं। मित्रहो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपलं चॅनल म्हणजे PVU मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोचवा। धन्यवाद मित्र।